उल्लेख केला की 42-43 योजना, काही आवश्यकता नाही एवढ्या मोठ्या योजनेच्या. सुटसुटीत योजना करा, त्याला मिळेल अशा योजना करा आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्याला सक्षम करा. आणि जोपर्यंत शेतकरी आमचा सक्षम होणार नाही तोपर्यंत कसा आहे देशाचा कणा, त्याला पाठीचा कणा म्हणतो ना आपण शेतकऱ्याला, तो कसा काय उभा राहणार. आणि म्हणून त्याला पूर्णपणे पाठबळ हे सरकारचंच असलं पाहिजे. मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अभिनंदन करते, शिंदे साहेबांचं अभिनंदन करते, सुमित्रा वहिनींचं अभिनंदन करते की त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला ज्या पद्धतीच्या योजना दिल्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाची योजना मला आवडली आणि शेतकऱ्याला सुद्धा त्याची वाट शेतकरी कित्येक वर्षापासून पाहत होते, ती होती पांदन योजना. आणि त्या पांदन योजनेला मोकळं करण्याचं काम या ठिकाणी बावनकुळे साहेबांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की एक मंत्री म्हणून काम कसं करावं, आपल्या डिपार्टमेंटला कसा न्याय द्यायचा हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. मला आठवतं चांगलं, ज्या वेळेला तर विद्युत मंत्री पहिल्या वेळेला झाले होते आणि यवतमाळमध्ये जेव्हा आले आणि त्यांनी असा दरबार लावला त्यावेळेला त्यांनी जाग्यावरच काही लोकांना सस्पेंड केलं आणि MSEBला फार चांगलं बनवलं होतं. हा अनुभव मी घेतलेला असल्यामुळे मी बोलू शकते. आणि म्हणून या ठिकाणी सरकारने जे चांगले निर्णय घेतलेले आहेत त्या चांगल्या निर्णयामधून शेतकऱ्यांचा फायदा झालेला आम्ही आतापर्यंत बघतो आहोत. परंतु सभापती महोदय, हमी भाव असेल त्यावरती मी आपल्याला बोललेले आहे. या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करून त्याला एक्सपोर्ट करणं हाही महत्वाचा विषय या ठिकाणी आहे. पण त्याचबरोबर एक विषय महत्वाचा आहे, मी नेहमी म्हणते की आता जसं गांधीजींनी म्हटलं होतं गावाकडे चला, गावाकडे गेल्याशिवाय आपलं डेव्हलपमेंट होणार नाही. इतके शहर मोठे झालेत, आहिर साहेब, इतका मुंबईमध्ये इतकं बरोबर आहे ना, खूप कंजेशन झालेलं आहे. मुंबई असू दे, पुणे असू दे, संभाजीनगर असू दे, नाशिक असू दे. आता आपल्याला कुठे गेला पाहिजे तर जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये काहीच नाही, जसं वाशिम जिल्ह्यामध्ये उद्योग झालेच पाहिजेत सभापती महोदय. आणि ते उद्योग जर या वेळेला आपण नाही केले तर आपण सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. कारण हे युवक सगळे पुणे, मुंबई या शहराकडे येतात आणि तिकडे सगळं घर परिवार, तिकडे शेतीवाडी सोडून देतात. पण इकडे नोकरी 12,000ची 15,000ची मिळाली तरी करतात. आणि म्हणून ती नोकरी जर त्या जिल्ह्यामध्ये, जसा वाशिम जिल्ह्यामध्ये आपण एखादा उद्योग केला, कारण तो अशी आकांक्षी जिल्हाच आहे, तिथे करायला काही हरकत नाही सरकारने. जर मोठे मोठे आपण इन्व्हेस्टमेंट आणतोय, मी मागच्या वेळेला आदरणीय शिंदे साहेबांना पण विनंती केली होती 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी की असा एखादा प्रकल्प द्या. आजही मी सरकारला विनंती करते की आकांक्षी जिल्हे आहेत ना, द्या तिकडे मोठ्या उद्योगांना पाठवा, तिथे डेव्हलपमेंट होऊ द्या, त्या मुलांना नोकऱ्या मिळू द्या, त्यांच्या हाताला रोजगार मिळू द्या. आणि जोपर्यंत हे होणार नाही ना तर हे सगळं आता हे पोल्युशन, आपलं हे सगळं बदललं वातावरण, हे जे होत आहे ना ते थांबणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी या सगळ्या गोष्टीवर निर्णय घेण्याची आवश्यकता सभापती महोदय या ठिकाणी आहे. आज रोजी केंद्र सरकारने कापसाबद्दलचा या ठिकाणी चांगला निर्णय घेतलेला आहे. मी अभिनंदन करते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं. कारण आपल्याला भरीव निधी या ठिकाणी कापसासाठी म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे. आणि तो म्हणजे जवळजवळ 26-27 मध्ये 11,460 कोटी 49 लक्ष आणि राज्याचे 7,640 कोटी 33 लक्ष म्हणजे 19,100 कोटी 82 लक्ष रुपये आपल्याला या योजनेसाठी, म्हणजे ती योजना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि त्या प्रक्रिया करण्यासाठी, त्या सगळ्यासाठी देतात. ही फार महत्वाची बाब आहे. अनेक योजना चांगल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी एक वेळ नाही 2-3 वेळेला केल्या. पण ह्या त्रुट्या ज्या आहेत ना, त्या त्रुट्या कुठेतरी आपण त्यातल्या शोधून त्याच्यावरती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे सचिन भाऊ, असं मला वाटते. आणि म्हणून संपवते. नाही, आणि काय झालं मागच्या वेळेला सुद्धा आम्ही बोललो इकडे, नाही हेमंत पाटील बिन म्हणजे कोणचं म्हणतात ना, कुठची पाटीलकी, बिन वसान गावची पाटीलकी, असं मी मागच्या वेळेला पण बोलले की तिथे गावच नाही आणि त्या गावची पाटीलकी. असं करू नका. विदर्भामधले, मराठवाड्यामधले, मी सांगते हळद तुम्ही विषय काढला म्हणून परत त्याच्यावर बोलते, खरोखर खूप चांगल्या कोकणमध्ये सुरू झाले, फार चांगली गोष्ट आहे. कारण हळदीला फार मोठं मार्केट आहे, जागतिक लेवलला मार्केट आहे. मग शेतकरी चिया सीड घेत असेल, द्या त्याला चांगला भाव. आणि चांगला भाव आहे 17,000 रुपये क्विंटल. शेतकरी आज त्या ठिकाणी चिया, माझ्या वाशिम मध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी चिया सीडचं उत्पादन करते, हळदीचं उत्पादन करते. पण त्याच्यावर ते प्रक्रिया करण्यासाठी, ड्रायर देण्यासाठी आणि त्या महामंडळाला विशेष पैसा देण्यासाठी आम्हाला सभागृहामध्ये बोलावं लागत असेल.
ते मी म्हणते ती खेदाची बाब आहे. आम्हाला बोलायचं काम पडू नये, कारण असे महामंडळ जे आहेत ते शेतकरी चांगल्या पद्धतीने त्या हळदीवर ते त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून त्याला जास्तीचा निधी दिला पाहिजे. बजेटरी प्रोव्हिजन मगाशी सांगितलं नाही का, आपल्या भुजबळ साहेबांनी उत्तर देता वेळेला आपण सगळेजण बोलत होतो, एक विषय या ठिकाणी मांडला गेला, शिवभोजन योजना. झुणका भाकर केंद्र ते पहिलं होतं, बाळासाहेबांनी 96 जोशी सरांनी त्यावेळेला ती योजना चालू केली होती, मला आठवतं चांगलं. आणि त्या योजनेसाठी सुद्धा पैसा जसा मिळाला जसा द्यायला पाहिजेत, कारण या छोट्या योजना ज्या असतात ना, काही योजना त्या फार महत्वाच्या असतात, त्याच्यावर ते बजेटरी प्रोव्हिजन होणं फार महत्वाचं आहे, म्हणजे आहेच. आणि म्हणून असं होऊ नये की बाबा आले आणि त्याच्या हातावर तुरी दिल्या, असं होऊ नये. त्याला भरीवच मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला भरीवच मिळाला पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टीची सुविधा मिळाली पाहिजेत. आणि जोपर्यंत सरकार अशाच पद्धतीने ठामपणाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार नाही, तोपर्यंत हा शेतकरी आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही. म्हणून सभापतीजी जास्त वेळ न घेता एवढंच सांगते की आजच्या सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे आणि जे काही शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे ते मी म्हणते की फार चांगला निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी झालेले आहेत. आणि पुढच्याही काळामध्ये सरकार हे निर्णय घेणार आहे, कारण हे सरकार भक्कमपणाने उभं आहे. त्याच्यामुळे विरोधक काय म्हणतात त्यापेक्षा सरकार चांगलं काम करत आहे आणि सरकारच्या पाठीशी जनता आहे. विशेष महत्वाचा आहे की जेव्हा जनता पाठीशी असते त्यावेळेला काम सुद्धा चांगलं करावंच लागते, कारण त्यांनी आपल्याला इकडे संधी दिली बसण्याची. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय आमचे नेते शिंदे साहेब असतील, सुमित्रा वहिनी असतील, हे सगळेजण काम करतायत आणि हे सगळे लोक काम करणारी आहे. तुम्ही बघा नाही तर शिंदे साहेब कधी कधी कुठल्या 12-3 वाजता रात्रीच्या कुठे फिरतात, कुठे जातात, म्हणजे कोणाला समजत नाही. एवढं काम त्या काळामध्ये सुद्धा केलं. आणि देवेंद्रजींबद्दल काय बोलायचं, ते इतके नियोजन प्रिय व्यक्ती आहे, शिस्तप्रिय आहेत आणि एवढं चांगलं त्यांचं नियोजन असल्यामुळे हे सरकार अगदी स्मूथली या ठिकाणी चालते आहे. आणि या सरकारच्या माध्यमातून ह्या ज्या त्रुट्या असणाऱ्या या योजनेमध्ये असतील त्या निश्चित कमी होतील अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद. चित्राताई